विनय एका छोट्याशा गावात राहणारा गरीब मुलगा होता. वडील मजुरी करायचे आणि आई घरकाम करून संसार चालवायची. विनय अभ्यासात खूप हुशार होता. त्याचं एकच स्वप्न होतं, मोठा अधिकारी बनायचं. पण परिस्थिती त्याच्या स्वप्नाच्या आड येत होती. एक दिवशी शाळेत जाताना त्याच्या चपलेचा पट्टा तुटला. त्याने दोरी बांधून ती चप्पल वापरली. वर्गातील काही मुलं त्याच्यावर हसू लागली. अरे बघा, दोरीची चप्पल घालून आला आहे. सगळे हसत होते, पण विनय काही बोलला नाही. त्या दिवशी घरी येऊन तो खूप रडला. आईनं विचारलं, काय झालं बाळा? विनय म्हणाला, आई, आपण इतके गरीब का आहोत? आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, गरिबी ही कायमची नसते रे बाळा, पण हार मानली तर ती कायमची होते. आईचे ते शब्द विनयच्या मनात कोरले गेले. त्या दिवसापासून त्याने ठरवलं की लोकांच्या हसण्याला उत्तर शब्दांनी नाही तर यशाने द्यायचं. तो दिवसा शाळा आणि रात्री अभ्यास करू लागला. गावात वीज जायची म्हणून तो रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. थंडी, पाऊस, अंधार काहीच त्याला थांबवू शकत नव्हतं. एक दिवस वडिलांचा अपघात झाला. घरातील कमावणारा हात बंद पडला. विनयनं सकाळी वर्तमानपत्र वाटण्याचं काम सुरू केलं. सकाळी 4 वाजता उठायचं, वर्तमानपत्र वाटायचं, शाळा करायची आणि रात्री अभ्यास. शरीर थकत होतं, पण स्वप्न जिवंत होती. काही वर्षांनी 12वीचा निकाल लागला. संपूर्ण जिल्ह्यात विनय पहिला आला. गावभर त्याचं कौतुक झालं. पण त्याचा प्रवास अजून बाकी होता. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं. दुसऱ्या प्रयत्नातही अपयश आलं. लोक पुन्हा हसू लागले. हे तुझ्याने होणार नाही. नोकरी कर, वेळ वाया घालवू नकोस. पण विनयला आईचे शब्द आठवत होते. गरिबी कायमची नसते, हार कायमची असते. त्याने तिसऱ्यांदा परीक्षा दिली. निकालाच्या दिवशी तो घाबरलेल्या मनाने संगणकासमोर बसला. रोल नंबर टाकला आणि त्याची निवड झाली होती. तो अधिकारी बनला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो धावत आईकडे गेला. आई अंगणात बसली होती. विनय तिच्या पायाशी बसला आणि म्हणाला, आई, तुझा मुलगा अधिकारी झाला. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, मला माहिती होतं तू एक दिवस नक्की जिंकशील. काही महिन्यांनी विनय एका कार्यक्रमासाठी आपल्या जुन्या शाळेत गेला. त्याच वर्गासमोर उभा राहिला जिथे त्याच्या चपलावरून हसण्यात आलं होतं. त्याने विद्यार्थ्यांना आपली जुनी दोरी बांधलेली चप्पल दाखवली आणि म्हणाला, लोक तुमच्याकडे काय नाही यावर हसतील, पण तुम्ही तुमच्याकडे काय आहे यावर काम करा. माझ्याकडे पैसे नव्हते, चांगले कपडे नव्हते, आपल्या चांगल्या चपला नव्हत्या, पण माझ्याकडे स्वप्न होतं आणि स्वप्नासाठी मेहनत करण्याची तयारी होती. संपूर्ण हॉल टाळ्याच्या आवाजाने दणाणून गेला. त्या दिवशी विनयला समजलं, लोकांच्या हसण्याचा आवाज काही काळ टिकतो, पण यशाचा आवाज आयुष्यभर ऐकू येतो.